मंडळी, रस्त्यावरून सायरन वाजवत धावणाऱ्या सत्तेच्या आणि नेत्यांच्या ताफ्यांना कात्री आणि गाड्यांना काहीसा ब्रेक लागताना दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि त्यानंतर देशातल्या अनेक राज्यांनी आता त्या संदर्भातली इंधन बचतीची वेगळी नियमावली आणायला सुरुवात केलेली आहे आणि कदाचित ही नियमावली सामान्य माणसापर्यंत येऊ शकते अशी शक्यता आहे आणि पहिल्यांदा देशातल्या सरकारांनी स्वतःच्या सुखसोयींवर कात्री चालवायला सुरुवात केल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल अतिशय महत्त्वाचे आहेत। या बदलांच्या नुसार आपल्याला हे दिसतंय की महाराष्ट्रामध्ये जे मोठे नेते आहेत त्यांच्या ताफ्यांवरती कात्री चालवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्या विशेषतः इलेक्ट्रिक व्हेइकल असतील याची सुद्धा काळजी घेतली जाते। तिकडे दिल्ली सरकारनं सुद्धा काही बदल केलेले आहेत। दिल्ली सरकारनं सांगितलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये आता काही गाड्यांच्या संदर्भामध्ये त्यांना मेट्रोनी जावं लागणार आहे। अधिकाऱ्यांसाठी त्यांनी नियमावली आणलेली आहे आणि इतर देशांमध्ये हिमाचल प्रदेशने सुद्धा त्यामध्ये एक नो व्हेइकल डे असा कसा करता येईल यासाठी त्यांनी सुविधा करावी असं सरकारनं सांगितलेलं आहे। त्यामुळे देशभरातल्या या सगळ्या राज्यांनी जे वेगवेगळे नियम बनवायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर इंधन बचतीच्यासाठी सुरुवात नेत्यांनी केलेली आहे, पुढाकार घेतलेला आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलेटवरून पहिल्यांदा विधान भवनामध्ये पोहोचले आणि त्यानंतर ते मंत्रालयामध्ये जाऊन पोहोचले। त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मेसेज हा दिलेला आहे की पुढच्या काळामध्ये म्हणजे स्वाभाविक आहे की जेव्हा नेते अशा प्रकारचा कृती करतात त्याचं पालन खाली केलं जातं, त्याला फॉलो केलं जातं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यातल्या सगळ्यांनाच की या पुढच्या काळात आपल्याला इंधन बचतीवरती काम करावं लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं बघतोय की काही नेते आता नव्यानं आपापले प्रयोग करतायत। एकनाथ शिंदे सुद्धा आले। एकनाथ शिंदेंनी सुद्धा इलेक्ट्रिक कारच्या माध्यमातून आज ते विधान भवनामध्ये पोहोचले आणि त्यांनी हा प्रवास सुरू केला। इतर नेते सुद्धा आहेत। तिकडे परिवहन मंत्री राज्याचे प्रताप सरनाईक हे टेस्ला कार घेऊन आले आणि टेस्ला गाडीच्या माध्यमातून त्यांनी एक नवा प्रवास जो आहे तो सुरू केला। त्यामुळे या राजकीय नेत्यांच्या या नव्या नियमांमुळे किंवा त्यांच्या कृतीमुळे इतरांना सुद्धा निश्चितपणे एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्यांचे फॉलोअर्स आणि सामान्य नागरिक सुद्धा फॉलो करतील। नितेश राणे सुद्धा आज चालत गेलेले आपल्याला दिसले आणि या नेत्यांच्या भूमिकेच्या नंतर सामान्य नागरिक सुद्धा आता त्याचं पालन करतील अशी अपेक्षा।